सर्वांना नमस्कार. मी अक्षय डंबे आणि तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत. आज आपण राज्यसभेची निवडणूक कशा प्रकारे होते हा आपला टॉपिक आहे आजचा चर्चेचा. तर निवडणूक म्हणलं की आपल्याला सर्वात आधी आठवते लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, ग्रामपंचायतीची निवडणूक किंवा आपल्या महानगरपालिकेची निवडणूक. परंतु राज्यसभेच्या निवडणुका आणि विधान परिषदेच्या निवडणुका कधी येतात कधी जातात आपल्याला माहीतच पडत नाही. त्यामागचं मेन कारण असं आहे की एकतर आपण त्यामध्ये सहभागी होत नाही, आपण मतदान करत नाही आपल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी की यांचे जे गणित आहे ना ते पण डोक्याच्या वरून जाते. ते मतमोजणी कशाप्रकारे होते, ते कशाप्रकारे मतदान केल्या जाते हे सुद्धा डोक्याच्या वर जाणारं गणित आहे. त्यामुळे जास्त लोक याच्याकडे लक्ष देत नाही. परंतु यावर्षी जून 2022मध्ये राज्यसभेच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रामधनं 6 खासदारांची निवड करण्यात आली. तर ते जी निवडणूक होती महाराष्ट्रामध्ये स्पेशली ते एकदम इंटरेस्टिंग होती. सगळ्याच लोकांचं त्या निवडणुकीकडे लक्ष, म्हणजे सगळेच लोक टी व्ही समोर होते. कोणाला काही समजलं नाही बरं कशाप्रकारे मतमोजणी होत आहे, कशाप्रकारे मतं दिलेली आहे, तर हे कोणाला काही समजलं नाही. परंतु मजा खूप आली. शेवटी तर ते इलेक्शन दुसऱ्या दिवशी म्हणजे जी मतमोजणी होते ना तर सस्पेन्स होता एकदम बढिया. त्यामुळे ते इंटरेस्टिंग झाली होती. तर आता बघा, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहात. तुम्हाला हे गोष्ट तर माहिती आहे की राज्यसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फरक काय येतो. राज्यसभेच्या काही निवडणुका ज्या होतात त्याला ती करण्याची पद्धत जी आहे त्याला आपण म्हणतो एकल हस्तांतरणीय मतदान पद्धती, इंग्लिशमध्ये सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम. ठीक आहे. यामध्ये EVM मशीनचा वापर होत नाही. ही जी आहे ती EVM मशीन आहे, हेच मला माहिती आहे. ही EVM मशीन आहे, याच्यामध्ये कोण्या एकाला आपल्याला मत द्यायचं असते. परंतु राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये EVM मशीनचा वापर होत नाही, तिथे बॅलेट पेपरचा वापर होतो. आणि या बॅलेट पेपरवरती सगळ्या उमेदवारांची नावे असतात आणि आपल्याला त्यांना प्रेफरन्स द्यायचा असतो, प्राधान्यक्रम 1, 2, 3, 4 कोणाला पण काही पण नंबर देऊ शकतो आपण. ज्याला पहिला नंबर दिला याचा अर्थ काय, तर त्याने त्या मतदाराने काय केलं तर त्याला पहिला मत दिलं, म्हणजे त्याला मत दिलं पहिल्या नंबरवाल्याला. आणि मग तो बॅलेट पेपर बॅलेट बॉक्समध्ये टाकायचा असतो. अशा प्रकारे ते होते, हे तुम्हाला माहिती आहे. कशाप्रकारे मतमोजणी होते तुम्ही वरवरून वाचलेलं आहे. परंतु प्रॅक्टिकलमध्ये आपण एक्झाम्पल घेऊन आजच्या म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक झाली एकदम आकडेवारी तेच घेऊ आपण, उमेदवार कोणकोणते उभे होते तेच घेऊ. म्हणजे तुम्हाला एकदम प्रॅक्टिकल नॉलेज भेटलं पाहिजे की कशाप्रकारे राज्यसभेच्या निवडणुका होतात. ठीक आहे. आणि अशाच प्रकारे विधान परिषदेच्या पण होत असतात आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्यासुद्धा अशाच प्रकारे होतात. एकाला माहीत पडलं, एकाचं एकदम प्रॅक्टिकल नॉलेज भेटलं की बाकीच्या लगेच समजून जातात. तर सुरू करूया आपण आपल्या याच्यामध्ये मी एकदम प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. तर सुरू करण्याआधी तुम्हाला एक सांगतो की आपल्या जो आहे वैकल्पिक विषय, तुम्हाला माहीत असेल की एमपीएससीमध्ये आता वैकल्पिक विषय गरजेचा आहे की ना. तर राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा वैकल्पिक विषय आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती लॉन्च झालेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यास साहित्य भेटेल, घरपोच मिळेल मराठीमध्ये. ठीक आहे. आणि आत्ता सध्या या कोर्सची जी फी आहे ती 7,000 रुपये आहे आणि 1 तारखेपासून ही 10,000 रुपये होणार आहे. ज्याला कोणाला लावायचं आहे ते लावू शकता. या व्यतिरिक्त MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच जी आहे, ज्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्ही लेवलवरती तुमचा पूर्ण अभ्यास करून घेतला जाईल. तर हा सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशनवरती मिळून जाईल. ज्याला कोणाला लावायचं आहे ते लावू शकता. तर सुरुवात करूया आपण. तर सुरुवात करण्याआधी आपण थोडं बेसिक घेऊन घेऊ. ठीक आहे ना. आता बेसिक असं की बघा, एक लक्षात असू द्या की आपल्या भारतामध्ये कायदे बनवणारी सर्वोच्च संस्था जी आहे त्याला म्हणतो आपण संसद. आणि संसदेचे 2 भाग आहेत. एक आहे 2 सभागृह आहेत. पहिल्याला म्हणतो आपण लोकसभा आणि दुसऱ्याला म्हणतो आपण राज्यसभा. ठीक आहे. राज्यसभा. आता ही जी लोकसभा आहे, लोकसभे नावामध्येच त्याला आपण समजू शकतो. लोकसभा म्हणजे काय, तर जिथे लोकांची सभा, लोकांनी निवडून दिलेले जे काही प्रतिनिधी आहेत ते या लोकसभेमध्ये बसतात, सभा भरवतात. आणि राज्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे राज्यसभेमध्ये बसत असतात. हा यामधला 2 मधला फरक आहे. तर लोकसभेमध्ये टोटल जी स्ट्रेंथ आहे ती आहे 552. ठीक आहे. परंतु जागा किती भरल्या जातात तर 543. बाकीच्या ज्या जागा आहेत त्या रिक्त ठेवल्या जातात, वॅकंट ठेवल्या जातात. उद्या जाऊन जर का पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर किंवा अक्साई चीन जर का आपल्या भारतामध्ये विलीन झाला तर मग त्यांना सुद्धा रिप्रेझेंटेशन द्यावं लागेल. यासाठी त्या वॅकंट ठेवल्या जातात. आता 543 वरती निवडणूक होतात. इथे बसणाऱ्या प्रत्येक खासदाराची जी कार्यकाळ असतो तो 5 वर्षाचा असतो. 5 वर्षाचा कार्यकाळ असतो आणि दर 5 वर्षाचा कार्यकाळ असतो आणि दर 5 वर्षांनी निवडणुका होत असतात. आता या ज्या निवडणुका होतात या निवडणुकामध्ये सहभागी कोण होतात, आपल्यासारखे 18 वर्षाच्या वर असणारे जे काही भारतीय नागरिक आहेत ते सहभागी होतात, मतदान करतात. आणि इथे EVM मशीनचा वापर होतो. EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. यामध्ये कोण्या एकाला आपल्याला मत द्यायचं असते. आणि ही जी मतदानाची जी प्रक्रिया आहे याला म्हणतो आपण साधं मतदान प्रकार, म्हणजे पद्धत जी वापरली जाते त्याला म्हणतो आपण साधे मतदान पद्धती. साधे
साधे बहुमत पद्धती, म्हणजे बहुमत ज्याला कुणाला जास्त मिळालं असेल, ज्याला कुणाला जास्त मत मिळालं त्याला आपण प्रतिनिधी म्हणून निवडलं जाते. आता एक साध्या एकदम थोडक्यामध्ये समजून सांगतो की कशा प्रकारे होते. आता उदाहरण असं घ्या की हा आहे आपला अमरावती मतदारसंघ. या अमरावती मतदारसंघामधून एका खासदाराची निवड करायची आहे. तर त्यासाठी 4 वेगवेगळे उमेदवार वेगवेगळ्या पक्षाचे उभे राहिलेत. त्याचं आपण नाव पकडू. आपण ए आहे, एक ए, बी, सी आणि डी हे 4 उमेदवार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे. वोटिंग झालं, ठीक आहे, इलेक्शन झालं, मतमोजणी झाली. त्या मतमोजणीमध्ये समजलं की हा जो सी जो होता त्या सीला 40% मतं पडली, एला 30%, बीला 20% मत पडली आणि डीला 10. आता साधे बहुमत पद्धतीमध्ये काय मोजल्या जाते, तर या चौघांमध्ये सर्वात जास्त मतं ज्याला पडली असेल तर तो सिलेक्ट होणार, तो खासदार म्हणून सिलेक्ट होणार. आता या चौघांमध्ये सर्वात जास्त सीला पडली. सीला म्हणजे सी कोण असणार, या अमरावती मतदारसंघामधला खासदार असणार आणि जो लोकसभेमध्ये जाऊन जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे मतदान लोकसभेचं होते. लोकसभेच्या प्रतिनिधींचं निवडणूक अशा प्रकारे होत असते. आता जी राज्यसभा आहे, राज्यसभेमध्ये थोडाफार फरक आहे. राज्यसभेला आपण अप्पर हाऊस म्हणतो आणि राज्यसभेमध्ये टोटल जे हे आहेत, आता लोकसभेमध्ये 552 होते, राज्यसभेमध्ये टोटल स्ट्रेंथ 250 होऊ शकते, परंतु जागा किती भरल्या जातात, 245 जागा भरल्या जातात. ठीक आहे, 5 जागा रिक्त ठेवल्या जातात आणि या 245 पैकी जे 12 जागा आहेत त्या 12 जागा राष्ट्रपती निवडणूक करते, म्हणजे त्यांची नॉमिनेटेड करते, म्हणजे नामांकित करते त्यांना. ठीक आहे, 12 लोकांना. आणि उरली किती आता 233. त्या 233 लोकांची निवडणूक होते आणि या निवडणुकीमध्ये आपण लोक सहभागी होत नाही, आपण लोक मतदान करत नाही. तर इथे आमदार जे आपल्या राज्याच्या विधानसभेमध्ये बसतात, तर ते विधानसभेमधले जे आमदार आहेत ते यांची निवडणूक करते. आणि एका टाईमला सगळीच्या सगळी निवडणूक होत नाही. इथे 233 एकाच वेळी निवडल्या जात नाही, तर 2-2 वर्षांच्या टप्प्याटप्प्याने 2 वर्षांनी काय होते, यांची निवडणूक होते. 1/3 1/3 लोकांची, म्हणजे आता 133ला 1/3 3ने जर का आपण डिवाइड केलं तर किती येते, जवळपास 77. तर असं समजा तुम्ही की 60-70च्या दरम्यान प्रत्येक 2 वर्षांनी काय होते, निवडणूक होत असते. 2022मध्ये जून 2022मध्ये आपली निवडणूक झाली राज्यसभेची, ज्यामध्ये 57 आपल्या खासदार लोकांसाठी निवडणूक झाली. त्यामधून महाराष्ट्रामधून 6 लोक निवडायची होती. ठीक आहे. आता बघा, आता इथे मतदान करणारे कोण असतात, आमदार असतात, आपण नसतो. आणि जी पद्धत वापरली जाते इथे, याला म्हणतो आपण सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम, प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन. मराठीमध्ये त्याला एकल हस्तांतरणीय मतदान पद्धती. म्हणजे इथे काय होते ना, वोट जे आहे आपलं जे मतदान आहे ते ट्रान्सफर होते दुसऱ्यामध्ये. ठीक आहे, ते आपण समोर पाहतो, तुम्हाला हे जे कन्सेप्ट आहे तुम्हाला सांगतो. आणि इथे बॅलट पेपरचा वापर होतो. इथे EVM मशीनचा वापर केला जायचा, परंतु इथे बॅलट पेपरचा वापर होतो. इथे प्रेफरन्स द्यायचा असतो 1, 2, 3, 4 आणि तो मग बॉक्समध्ये ठेवायचा असतो. पहिला जो प्रेफरन्स दिला आहे तो मत मोजले जाते. आणि इथे काय होते, इथे एकच मतमोजणी होते, परंतु इथे 1, 2, 3, 4 कितीही मतमोजणी होऊ शकते. ठीक आहे. आता बघा, आता पुढे जाऊ आपण. आता महाराष्ट्रामध्ये काय होते, आता कोणत्या राज्याला किती मतदार, म्हणजे कोणत्या राज्यामधनं किती खासदार येतील राज्यसभेमध्ये हे कोण ठरवते, तर त्या राज्यामधली लोकसंख्या, पॉप्युलेशन, त्या राज्यामध्ये किती पॉप्युलेशन आहे, किती लोकसंख्या आहे त्याच्या बेसिसवरती. आणि हे जे आहेत कॉन्स्टिट्यूशन आपल्या संविधानामध्ये जो परिशिष्ट चौथा जो आहे, चौथा शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या राज्याला किती मिळतील जागा. तर हे लोकसंख्येवरती डिपेंड असते. आता जसं आपल्या भारतामध्ये सर्वात पॉप्युलेटेड, सर्वात लोकसंख्या असलेली जे राज्य आहे तो आहे उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेशमधनं 31 जागा निवडल्या जातात, 31 खासदारांची निवड केली जाते. महाराष्ट्रामधली लोकसंख्या थोडी कमी आहे, महाराष्ट्रामधनं 19 खासदारांची निवड होते. तर आता 19 एकाच टाईमला तर होणार नाही, 2-2 वर्षांनी याची निवडणूक होते. आता ज्या प्रकारे मी इथे सांगायचं राहिलं, इथे काय होते, 5 वर्षाचा यांचा कार्यकाल असतो, परंतु राज्यसभेमधले जे खासदार असतात यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. ठीक आहे. आणि हे आहे, यांना परमनंट हाऊस म्हणतो आपण याला, कारण हे कधीच बरखास्त होत नाही. 2-2 वर्षांनी कंटिन्यू निवडणूक होत राहतात. 1/3 लोकांची, 1/3. ठीक आहे. तर महाराष्ट्रामधनं 19 खासदार जातात. आता 19 खासदार एका टाईमला जात नाही, तर 2-2 वर्षांनी जातात. म्हणजे एका वर्षी 6 जाणार, तिसऱ्या वर्षी 7 जाणार, कारण हे टोटल मग 19 होतात. ठीक आहे. तर या वर्षी 10 जूनला निवडणूक झाली, 10 जूनला, आणि त्यामध्ये 6 खासदारांची निवड करायची होती. आणि या निवडणुकीमध्ये मतदान कोण करणार, तर आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमधले आमदार लोक. ठीक आहे. आता आपण पाहू की हे राज्यसभा लोकसभेमधलं एक कंपोजिशन पाहिलं, महाराष्ट्राचं कंपोजिशन तेवढा पाहून घेऊ. महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रातली जी विधानसभा आहे
त्याची जी टोटल स्ट्रेंथ आहे ते आहे 289 आणि या 289 पैकी जे 2 आमदार आहेत ते नाही आहे, म्हणजे एकाची मृत्यू झाली आणि एक जण आहे ते तुरुंगामध्ये आहे. तर टोटल ज्यावेळेस इलेक्शन होतं, निवडणूक होती, त्यावेळेस 287 एवढे आमदार उपस्थित होते. आता या 287 पैकी जे BJPकडे होते, BJPचे जे आमदार आहेत ते होते 106. ठीक आहे. जे आपलं शिवसेनेचे जे आमदार होते ते होते 55. त्यानंतर NCP याचे आमदार होते 53 आणि इंडियन नॅशनल काँग्रेस याचे काँग्रेसचे आमदार होते 44. ठीक आहे. आणि जे अपक्ष होते तर अपक्षांचे आमदार जे होते ते होते 29 आणि यांची टोटल किती होते 287. हे होतं आपल्या विधानसभेचं कंपोजिशन. आता 287 आमदारांना काय करायचं आहे, तर आपल्या म्हणजे उमेदवार उभे करतील आणि 6 उमेदवारांची निवड करायची आहे. कोण काय म्हणून, तर राज्यसभेचे खासदार म्हणून, जे महाराष्ट्राद्वारे जाईल ते. आता बघा, आता हे होतं आपलं पूर्ण विधानसभेचं कंपोजिशन. एवढे सीटा होत्या त्यांच्याजवळ. आता इथे असलेलं आता जे मोठी होते याच्यामध्ये बघा 1, 2, 3, 4 हे 4 राजकीय पक्ष आहेत, ते सर्वात मोठे आहेत. आणि या 3 राजकीय पक्षांनी, शिवसेना, NCP आणि काँग्रेस, या तिघांनी महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. यांचं गव्हर्नमेंट होतं. ठीक आहे. आणि ऑपोजिशनमध्ये BJP होती. आता हे जे 4 राजकीय पक्ष आहेत, त्या 4ही पक्षांना वाटत असेल की आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा, खासदार म्हणून राज्यसभेमध्ये जावा. प्रत्येकाला वाटणार, प्रत्येकजण आपला उमेदवार उभा करणार. ठीक आहे. आता बघा, आता ह्या 4 राजकीय पक्ष आहेत, यांना 6 उमेदवार निवडायचे आहेत. प्रत्येकजण आपल्यामधला कमीत कमी एक तास ठेवणारच उभा. ज्यांच्याकडे जास्त आमदार आहे तो जास्त ठेवणार. ठीक आहे. आता बघा, यांच्यापैकी कोणाचे आमदार निवडून येतील ते हे कशावर ठरणार, तर त्या उमेदवाराला किती मतं मिळतील. आता किती मतं मिळतात, आता इथे बघा 50% मिळणं गरजेचं नाही आहे. इथे कोटा सिस्टीम आहे, कोटा सिस्टीम हे गरजेचं नाही आहे. इथे कोटा सिस्टीम असते. कोटा म्हणजे एक मतांचा कोटा जर का त्या उमेदवाराला मिळाला, म्हणजे एवढे मत जर का मिळाले, तर तो उमेदवार सिलेक्ट होतो, तो उमेदवार खासदार म्हणून सिलेक्ट झाला. याचा अर्थ असा होतो. आता तो कोटा कसा काढतात हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. हां, हे काय असते ना, अशा प्रकारे बॅलेट पेपर असतो, ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं. आणि इथे 50% गरजेचं नाही आहे, मेजॉरिटीमध्ये आलंच पाहिजे, म्हणजे तेवढं 50% मत भेटलंच पाहिजे त्या उमेदवाराला, याची गरजेचं नाही आहे. इथे कोटा सिस्टीम लागू होते, कोटा सिस्टीम. आणि इथे कोटा सिस्टीम लागू होते. आता कोटा कसा काढतो ते पहा. हां, तर राज्यसभेमधलं कंपोजिशन आपण पाहिलं 233 आणि महाराष्ट्रामधनं 6 उमेदवारांची निवड होते. आता बघा, महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये टोटल 287 आमदार होते. आता कोटा कसा काढतात, तर टोटल किती आहे, 287 आमदार आहेत. आता या 287 पैकी आता प्रत्येक आमदार मत देणार. प्रत्येक आमदाराच्या मताची जी किंमत आहे, जी किंमत आहे, मूल्य आहे ते 100. हे 100 ठेवले जाते. आता ही 100च का बरं असते हे तुम्हाला समोर समजणार. ठीक आहे ना. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक आमदाराच्या मताची जी किंमत आहे, मूल्य जे आहे ते आहे 100. आता टोटल आमदार आहेत 287 गुणिले 100 हे किती होतात, 28,700 होतात. आणि टोटल आपल्याला किती निवडून द्यायचे आहेत, तर 6 खासदारांची निवड करायची आहे. त्याच्यामध्ये आणखी एक टाकायचा आणि याचं जे काही उत्तर येणार त्याच्यामध्ये आणखी एक टाकायचा. ठीक आहे. आता याचं उत्तर काय येते, हे 7ला याला भाग गेलं तर किती येतात, 4100, 4100. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आणखी एक टाकायचं आहे. तर आता उत्तर किती येते, 4101. म्हणजे एवढी मतं भेटली पाहिजे त्या उमेदवाराला. एवढी जर का मतं मिळत असेल तर तो खासदार म्हणून निवडून येणार. ठीक आहे. आता प्रत्येकाची व्हॅल्यू सांगितली मी. प्रत्येक आमदाराच्या मताची व्हॅल्यू किती आहे, 100 आहे. याला 100ने भाग दिलेला तर किती येते उत्तर, 41.01. याचा अर्थ काय होतो, तर 41 आमदारांची गरज आहे. 41 आमदारांना यांना मत दिलंच पाहिजे. त्याचबरोबर समोर किती आहे, 0.1 पण आहे. याचा अर्थ काय, तर 41पेक्षा जास्त म्हणजे काय, तर 42 आमदारांचं जर का त्या उमेदवाराला मत भेटलं तर तो उमेदवार राज्यसभेचा खासदार म्हणून निवडला गेला. याचा अर्थ असा होतो. टोटल आमदार किती आहे, 287 पैकी फक्त 42चाच गरज आहे. 42 जरी मतं भेटली तरी तो जो उमेदवार आहे तो खासदार म्हणून निवडून येईल. एवढा सोपा हा फॉर्म्युला, याला म्हणतो आपण कोटा सिस्टीम. ठीक आहे. इथे 50% भेटलेच पाहिजे, मेजॉरिटीमध्ये आलाच पाहिजे, याची गरज नाही. येतं लक्षात. आता बघा, आता आपण समोर जाऊ. आता ज्या प्रकारे मी सांगितलं की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कंपोजिशन कसं होतं, BJP जवळ किती होते, तर BJP जवळ 106 होते. आता आपण पाहिलं की प्रत्येक उमेदवार
6 उमेदवार निवडायचे आहेत खासदार म्हणून, आणि जर का निवड करायची असेल तर 42ची गरज आहे. BJP जवळ टोटल किती आहे? 106 आमदार आहेत. ठीक आहे. आता साहजिक आहे 42चीच गरज आहे, तर मग हे एकपेक्षा जास्त आमदार उभे ठेवतील, आपले उमेदवार जास्त उभे ठेवतील. तर याला 106ला आपण 3 भागामध्ये जर का डिवाईड केलं तर काय 42, एका आमदाराला एका उमेदवाराला 42ची गरज आहे. तर 42 अधिक 42 किती होते? 84, आणि आणखी किती उरतात? 22. म्हणून BJPने काय केलं तर आपले 3 उमेदवार उभे ठेवले. ABC, या ABCचं नाव काय आहे? तर ए कोण होते? तर पियुष गोयल साहेब, त्यानंतर अनिल बोंडे, आणि त्यानंतर धनंजय महाडिक. ठीक आहे. कारण यांच्याजवळ भरपूर मतं होती. 42 तर या दोघांना तर गेलीच, म्हणजे हे निवडून येणारच हे खात्रीची होतं. आणि एक्स्ट्राची मतं होती 22. आता हे तर कोणाला द्यायची आहे ना, म्हणून त्यांनी 3रा उमेदवार उभा ठेवला की याला आपली मतं गेली पाहिजे. ठीक आहे. परंतु जिंकण्यासाठी किती पाहिजे? 42ची गरज आहे. यांच्याजवळ किती आहे? 22च आहे, म्हणजे आणखी 20ची गरज आहे. 20ची. आता हे 20 मतं कुठून येणार? हे महाविकास आघाडीवाले तर देणार नाही, कारण हे तर अपोजिशनवाले आहे सगळे. ठीक आहे. तर मग ही जी 20 मते आहेत ते अपक्षांकडून येणार, येतं लक्षात. म्हणून यांनी 3रा उमेदवार उभा ठेवला. कोण होते ते? तर धनंजय महाडिक. आता अशाच प्रकारे बाकीच्या राजकीय पक्षांनी सुद्धा असंच केलं. शिवसेनेजवळ 55 आमदार होते, म्हणून 55चं जर का दोघांमध्ये डिवाईड केलं तर 42ची गरज आहे एका उमेदवारासाठी. तर 42 आणि 13 अतिरिक्त आहे. तर त्यांनी शिवसेनेने एक उमेदवार उभा ठेवला. कोण होते ते? संजय राऊत. त्याचबरोबर NCP जवळ 53 आमदार होते, तर 42ची गरज होती एका उमेदवाराला. तर त्यांनी काय केलं? प्रफुल्ल पटेल यांना उभं ठेवलं, आणि उरले किती? 11 आमदार उरले, म्हणजे एक्स्ट्राचे आमदार. त्याचबरोबर काँग्रेसजवळ 44 होते. 42साठी त्यांनी एक आपला उमेदवार उभा ठेवला काँग्रेसचा, इम्रान प्रताप गडी. ठीक आहे. यांना उभं केलं, आणि दोन जे आमदार आहेत, म्हणजे 2 जे मतं आहेत त्यांची अतिरिक्त आहेत, म्हणजे एक्स्ट्राची आहेत. आता यांचं एक गव्हर्नमेंट होतं महाविकास आघाडीचं, तर यांची जी अतिरिक्त मतं आहेत हे टोटल किती होते? यांची 26. यांनी काय केलं? महाविकास आघाडीने आपला आणखी एक 4था उमेदवार, कारण यांच्याजवळ एक्स्ट्राची मतं आहे ना 26, तर यांनी आणखी एक एक्स्ट्राचा उमेदवार उभा ठेवला. हे शिवसेनेचे होते. याला आपण म्हणू जी नाव देऊ. तर जी कोण होते? संजय पवार. तर हे शिवसेनेचे होते. ठीक आहे. तर म्हणजे BJPने किती उमेदवार ठेवले उभे? 3, आणि महाविकास आघाडी यांनी किती उमेदवार ठेवले? 4, म्हणजे टोटल 7 उमेदवार. जागा किती होत्या? 6 जागांसाठी 7 उमेदवार इथे स्पर्धेमध्ये होते. इथं लक्षात. आता बघा, अपक्षवाल्यांनी तर काय ठेवले नाही, कारण यांच्याजवळ काही आहे नाही. अपक्षामध्ये भरपूर छोटे छोटे राजकीय पक्ष होते. आता एक लक्षात ठेवा की ही जी निवडणूक असते राज्यसभेची, विधान परिषदेची, याच्यामध्ये आपण आधीच अंदाज लावू शकतो की कोण निवडून येणार आहे. आधीच अंदाज लावू शकतो. जसं पण यांनी आपले उमेदवार उभे ठेवले तर आपल्याला लक्षात येते की हां हे तर येणारच आहे. आता याच्यामध्ये दिसतंच आपल्याला. बघा, ए कोण होते? एला 42 मतं पहिलेच गेलेली आहे. कोण होते ते? ए पियुष गोयल आणि अनिल बोंडे. हे तर सिलेक्ट होणारच होते, आधीच माहीत होतं आपल्याला. यांना फक्त कमी होते मतं, यांचे फक्त 22च मतं जुळू शकले BJP, आणि 20 मताची गरज होती. त्यामुळे यांचं कन्फ्युजन होतं, हे येणार की नाही गॅरंटी नव्हती. शिवसेनेचा जो D होता तो येणारच होता, म्हणजे संजय राऊत येणारच होते, हे माहीतच होतं. म्हणजे A, B, D, E आणि F हे जे 5 उमेदवार आहे हे सिलेक्ट होणार, हे इलेक्शनच्या आधीच समजलं होतं. जसं यांनी अनाऊन्समेंट केली की हे आमचे उमेदवार असणार. प्रॉब्लेम कोणाचा होता? 5व्या 6व्या उमेदवारासाठी. यांनी एक्स्ट्राचा उमेदवार कोण उभा केला? संजय राऊत आणि संजय पवार, आणि यांनी धनंजय महाडिक. हे सिलेक्ट होणार की नाही याची गॅरंटी नव्हती. हे कशावरती डिपेंड होतं? तर हे अपक्षांची जी मतं होती ती कोणाला जाणार? अपक्षांनी काही यांना दिली, काही यांना दिली असणार. ठीक आहे. यांना कितीची गरज होती? आणि यांना आणखी 16 मतांची गरज होती, आणि यांना 20 मतांची गरज होती. ठीक आहे. हे निवडणुकीच्या आधीचं गणित. ठीक आहे ना, हे निवडणुकीच्या आधीचं गणित. आता पहा, आता एक हायपोथेटिकल, आता थोडं प्रॅक्टिकल होऊन जाऊ आपण की कशा प्रकारे हे चर्चा वगैरे झाली असणार. आता उदाहरण घेऊ आपण BJPचं. BJPचे मुख्य कोण आहेत? आपले देवेंद्र फडणवीस. त्यांच्याजवळ 106 आमदार आहेत, तर त्यांनी एक मीटिंग भरवली असणार. आता मीटिंगमध्ये त्यांनी आपल्या 106 आमदारांचे 3 गट केले असणार. 42चा गट, 42चा गट आणि 42चा गट, आपला 22चा गट. ठीक आहे. आता पहिल्या 42 लोकांना सांगितलं असणार की बघा, आपण सगळ्यांना सांगितलं की आपले 3 उमेदवार आहेत, आपले 2 उमेदवार आलेच पाहिजे निवडून. त्यासाठी काय करायचं? तर पहिल्या गटाने पहिला जो प्रेफरन्स आहे, प्रत्येकाला प्रेफरन्स द्यायचा असतो आपल्या उमेदवारांसाठी 1, 2, 3, 4. तर पहिल्या गटाने पहिला जो प्रेफरन्स आहे तो एला द्यायचा. म्हणजे 42 जर का त्या एला मिळाले तर हा आपोआप सिलेक्ट होऊन जाणार. त्याचबरोबर जो दुसरा गट आहे त्यांनी पहिला जो प्रेफरन्स आहे तो बीला द्यायचा. म्हणजे ए आणि बी कन्फर्म झालेच पाहिजे आपले BJPचे. उरले किती? 22 लोक. ह्या 22 काय करायचं? तर आपला 3रा पण आपला उमेदवार उभा केलेला आहे, तर तुमचे 22 मध्ये 3ऱ्या आमदाराला पहिला प्रेफरन्स द्यायलाच पाहिजे, गेलेच पाहिजे. आता गरज आहे 20ची, तर 20ची आम्ही पुन्हा थोडंफार जुगाड करू, म्हणजे अपक्षांकडून थोडा विनवणी करू त्यांना की सीला द्या करून.
तर असे त्यांनी गणित मांडून दिलं सुरुवातीचं. त्याचप्रकारे बाकीच्या राजकीय पक्षांनी पण केलं असंच. शिवसेनेने आपले 55 आमदारांना बोलवलं असणार, 2 गट केले असणार, 42ला सांगितलं असणार की तुम्हाला पहिला जो प्रेफरन्स आहे तो डीला द्यायचा आहे, आणि उरलेल्या 13ना काय सांगितलं असणार की तुम्हाला पहिला प्रेफरन्स जीला द्यायचा आहे. ठीक आहे. त्याचप्रकारे यांनी सुद्धा पहिला प्रेफरन्स ईला द्यायचा आणि दुसरा जो प्रेफरन्स आहे तो जीला द्यायचा. हे कॉमन आहे ना. हा जो जी होता ह्या तिघांचा कॉमन होता. होते ते शिवसेनेचे, परंतु कॉमन सगळ्यांनी सपोर्ट केला जीला. ठीक आहे. अशा प्रकारे गणित मांडलं. आता काय झालं, इलेक्शन झालं 10 जूनला. 11 जूनला मतमोजणी झाली. आता मतमोजणी कशी होते ते पाहून घ्या. आता बघा, आता हे झालं दुसऱ्या दिवसचं. दुसऱ्या दिवशी पहिली मतमोजणी झाली. ठीक आहे. पहिली मतमोजणी झाली. त्यामध्ये असं समजलं की जो एला पहिला प्रेफरन्स देणारे जास्त लोक किती होते, तर 49 लोक होती. म्हणजे 49 आमदारांनी ए या उमेदवाराला पहिला प्रेफरन्स दिला. येतं लक्षात. आणि गरजेचे किती होते, फक्त 42 गरजेचे होते. आणि या 49 पैकी जे 42 होते ते तर एकट्या BJPचेच होते. कारण आधीच पहिले त्यांनी गणित मांडून ठेवलं होतं की पहिला जो आहे तर 42 गेलेच पाहिजे, आपला सिलेक्ट झालाच पाहिजे. अपक्षांची मिळण नाही मिळण काही गॅरंटी आहे का, नाही गॅरंटी, म्हणून आपण आपले 42 घेतलेच पाहिजे. आता हे एक्स्ट्राचे किती आहेत, एक्स्ट्राचे 7 आहेत. 7. आता हे 7 कुठून आले असणार, तर साहजिक आहे ते अपक्षांचे असणार. अपक्ष आमदारांचे ते मत असणार. गरज कितीची होती, 42ची होती. म्हणजे हे काय, हे सिलेक्ट झाले. दुसरा जो उमेदवार होता त्यांना सुद्धा 49 मत मिळाली, ते सुद्धा सिलेक्ट झाले. जो तिसरा होता ते आधीच समजलं होतं की तिसऱ्याला फक्त 22च मतं आपली जुळत आहे, गरज आहे 42ची. त्यामुळे हे सिलेक्ट होतील की नाही, अपक्ष आमदार यांना देतील की नाही याची गॅरंटी नाही. तरीसुद्धा यांचे 22 जे होते ते आमदार आपले BJPचे होते. एक्स्ट्राची किती आहे, आणखी 5 आहे, ते 5 अपक्षांची होती. परंतु गरज कितीची होती, 42ची गरज होती. यांना मिळाले किती, 27 मिळाले. म्हणजे हे सिलेक्ट नाही झाले पहिल्या मतमोजणीमध्ये. ठीक आहे. आता पहिल्या मतमोजणीमध्ये ए सिलेक्ट झाले, बी सिलेक्ट झालं, त्याचबरोबर D, E आणि F हे आधीच आपल्याला समजलं होतं की हे सिलेक्ट होणार म्हणजे होणारच. जसं शिवसेनेचे कोण होते, D संजय राऊत, यांना 42च मत पडली, एक्स्ट्राची मत कोणती पडलीच नाही, तरीसुद्धा हे सिलेक्ट झालेच ना. कारण यांची पूर्णच्या पूर्ण मतं कोणाची होती, हे शिवसेनेची होती. आणि उरलेले जे 13 होते ते 13 कोणाला दिले त्यांनी, 31 हे जीला दिले. ठीक आहे. त्या जी जवळ किती मतं जुळत होती, आधी 26 मतं जुळत होती ह्या तिघांची मिळून एक्स्ट्रावाली. परंतु यांना मिळाले किती, 31. म्हणजे एक्स्ट्राची 5 मतं कुठून आली असणार, अपक्षांची आली असणार. परंतु गरज कितीची होती सिलेक्ट व्हायसाठी, 42ची गरज होती, ती यांना मिळाली नाही. म्हणून हे आणि हे 2 सिलेक्ट व्हायचे राहिले. आता 6 पैकी जे 5 जागा होत्या त्या भरल्या, राहिली 1 जागा. आता या दोघांपैकी एकाला निवड करायची आहे. आता यासाठी दुसरी मतमोजणी होते. आता दुसऱ्या मतमोजणीमध्ये काय होते ते पहा. आता दुसऱ्या मतमोजणीमध्ये काय होते, आता हे तर सिलेक्ट झाले, यांचा काही प्रॉब्लेम नाही. आता काय होते, तर दुसऱ्या मतमोजणीमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक आमदाराजवळ बॅलेट पेपर होता आणि प्रत्येक आमदाराने आपला प्रेफरन्स दिला. ठीक आहे. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर. आता दुसरा नंबर, तिसरा नंबर देण्यामागचं कारण काय, तर हे जर का काम पडलं दुसऱ्या मतमोजणीचं, तर त्यावेळेस ज्यांनी दुसरा नंबर ज्याला दिला तर ते मोजले जाते. पहिल्या मतमोजणीमध्ये पहिला प्रेफरन्स मोजला गेला. आता जर का इथेच जर का 6 सिलेक्ट झाले असते, समजा यांना कमी मतं मिळाली, यांना 20च मतं मिळाली असती, किंवा यांना 42 मतं मिळाली असतील, यांना 20 मतं मिळाली असती, तर हे झाले असते सिलेक्ट. 1 2 3 4 5 6 झालं होतं, इथेच इलेक्शन संपलं होतं. परंतु आता 1 जागा अजून बाकी होती, म्हणून इथे दुसरी मतमोजणी करायला लागली. ठीक आहे. आता दुसऱ्या मतमोजणीमध्ये दुसरा जो प्रेफरन्स आहे तो मोजला जातो. आता हे सगळ्या लोकांचा. ठीक आहे. आता बघा, आता हे समजून घ्या. आता ज्या प्रकारे मी सांगितलं ते हायपोथेटिकल गोष्ट सांगितली होती मी, की देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं असेल, तर आपली मीटिंग बोलवली असेल, 3 गट केले असणार, प्रत्येकाला सांगितलं असणार की तुला पहिला प्रेफरन्स एला द्यायचा आहे. पूर्ण 42 लोकांना एला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे, यांनी तुम्ही बीला द्यायचा आहे आणि तुम्ही सीला द्यायचा आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट यांना पहिलेच समजून गेली होती की ए आणि बी तर कन्फर्म येणार म्हणजे येणारच आपले. प्रॉब्लेम आहे सीचा, कारण सीकडे फक्त 22 मतं जुळत होती. परंतु त्यांना एक माहिती होतं, आपला जो विरोधी पक्ष आहेत त्यांच्यासुद्धा उमेदवाराची अशीच दशा आहे, त्यांचीसुद्धा फक्त 26च जुळत आहे, पाहिजे किती 42. ठीक आहे. तर तिथे सुद्धा आपल्याला आता दुसरी मतमोजणीची गरज पडणार आहे, त्यांना आधीच ठरलं होतं. त्यामुळे यांनी काय केलं, तर त्यांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असणार की बघा, तुम्हाला पहिला प्रेफरन्स जो आहे तो एला तर द्यायचा आहे, परंतु दुसरा जो प्रेफरन्स आहे तो बीला द्यायचा आहे. कारण दुसऱ्या मतमोजणीमध्ये तुमचे जे मत आहे ती याला ट्रान्सफर झाली पाहिजे, म्हणून याला सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीममध्ये इथे जे मतं आहे ते ट्रान्सफर होतात दुसऱ्या मतमोजणीमध्ये. सांगतो तुम्हाला आणखी डिटेलमध्ये. त्याचबरोबर जो दुसरा ग्रुप आहे त्यांना सुद्धा म्हणलं असं की तुमचा पहिला जो प्रेफरन्स आहे तो बी असायलाच पाहिजे, परंतु जो दुसरा प्रेफरन्स आहे तो सी असला पाहिजे, कारण हा सिलेक्ट होणार नाही आहे पहिल्या मतमोजणीमध्ये. याला दुसऱ्या मतमोजणीमध्ये गरज पडणार तुमच्या दुसऱ्या प्रेफरन्सची. म्हणजे बघा, 42 आणि 42 84 मतांचा जो दुसरा प्रेफरन्स होता तो सी होता एकटा.
येतं लक्षात. आता बघा त्याच प्रकारे बाकीच्यांचे सुद्धा शिवसेना, NCP आणि काँग्रेस त्यांनी सुद्धा जो दुसरा प्रेफरन्स आहे तो आपल्या चौथ्या उमेदवाराला दिला असणार, जी नावाचा, म्हणजे ते कोण होते, संजय पवार, दुसरा प्रेफरन्स. तर प्रत्येकाने ते सगळं गणित पहिलेच मांडून ठेवलं होतं की दुसरी मतमोजणीची गरज पडणार आहे. तर आता बघा, आता हे ट्रान्सफर कसे होते. आता ट्रान्सफरची सुरुवात जी आहेत ना, ह्या 6 पैकी, हे जे किती 7 आहे, या 7 पैकी सर्वात जास्त मतं ज्याला भेटली असणार त्याच्या मतदारांपासून याच्या दुसऱ्या मतमोजणीची सुरुवात होते. आता ह्या 7 पैकी सर्वात जास्त मतं A आणि B ह्या दोघांना मिळाली, 49-49, आणि हे दोघंही जण BJPचे उमेदवार आहेत. तर साहजिक आहे याच्यामध्ये BJPचे आमदार जास्त असणार. ह्या 49मध्ये 42 तर BJPचेच आहे, या 49मध्ये सुद्धा BJPचे 42 आहे. म्हणजे ह्या टोटल 49 आणि 49 98 होतात. त्या 98 पैकी 84 जे उमेदवार आहेत आपले आमदार आहेत ते एकट्या BJPचे आहे. आणि या सगळ्यांनी दुसरा जो प्रेफरन्स आहे तो Cला दिलेला आहे, सगळ्यांनीच. ठीक आहे. त्याचप्रकारे यांनी सुद्धा जो दुसरा प्रेफरन्स असणार तो Gला दिला असणार. आता सुरुवात जिथून होते त्याला फायदा होतो. आता या 7 पैकी सर्वात जास्त मतं कोणाची आहेत, A आणि B ची. त्यामुळे या दुसऱ्या मतदानाची सुरुवात सुद्धा A आणि B पासून होते. उदाहरण घेऊ आपण, A पासून सुरुवात होते. आता बघा, आता यांची जी मतं आहे ती ट्रान्सफर होते. आता यांना काही घेणं देणं नाही, हे सिलेक्ट झाले. आता गरज आहे फक्त यांची आणि यांची, ह्या दोघांपैकी एकाची सिलेक्ट करायला, एकाला निवडायचं आहे. आता मतं ट्रान्सफर कशी होतात ते पहा. आता बघा, 49 लोकांनी या A उमेदवाराला मत दिली, म्हणजे काय, तर किती मूल्य भेटले यांना, 4900, म्हणजे 4900 एवढ्या मतांची मूल्य यांना भेटलं, व्हॅल्यू यांना भेटली. त्याचबरोबर यांना सुद्धा. आता पाहिजे किती होती, 4101, एवढीच गरज होती ना सिलेक्ट व्हायसाठी. भेटली किती यांना, 4900, म्हणजे जास्तीची मतं किती भेटली, जवळपास 7900. ठीक आहे. 799 एवढी भेटली, आपण 800 पकडून घेऊ त्याला. आता किती लोकांनी मतं दिलं, तर 49, तर भागिले 49. आता याचं उत्तर किती येते, याला आपण 800 पकडू, याला 50 पकडू, तर जवळपास याचं उत्तर 16च्या जवळपास येते. ठीक आहे. कमी जास्त +-1 होऊ शकते. ते 16च्या जवळपास येते. म्हणजे काय, तर एका मताची जी किंमत आहे ती आता 16 असणार दुसऱ्या मतमोजणीमध्ये. पहिल्या मतमोजणीमध्ये एका मताची किंमत 100 होती, आठवते तुम्हाला, 100 होती. परंतु आता जी आहे दुसऱ्या मतमोजणीमध्ये एका मताची किंमत 16 आहे. त्यामुळे यांचे जे दुसरा प्रेफरन्स दिलेला असणार, तर जेवढ्या लोकांनी दुसरा प्रेफरन्स दिला तर तेवढ्या लोकांची इकडे ॲड होणार. ह्या 27, याला किती मिळाली, याला 27 लोकांनी दिलं, म्हणजे काय, तर याला 2700 मतं भेटली, किंमत भेटली. गरज किती होती, 4101 ची गरज होती, भेटली किती, फक्त 2700. ठीक आहे. आणखी बऱ्याच याची गरज आहे. आता पहा, सुरुवात इथून झाल्यामुळे आणि जास्तीत जास्त हे जे 49 पैकी जे 42 होते, हे 42 जण जे होते ना, ते सगळे BJPचे होते. तर साहजिक आहे यांनी दुसरा जो प्रेफरन्स आहे तो याला दिला असणार. तर साहजिक आहे यांची जी मतं आहे ते याला जास्त ट्रान्सफर होणार. येतं लक्षात. आता पहा, याच्याजवळ किती आहे, 2700. आता हे किती आहे टोटल, आता हे किती आहेत ना टोटल, 49 आणि 49 98 होतात. आणि या 98 पैकी जे 84 आहेत, हे 84 एकट्या BJPचे आहेत. आता BJPवाल्यांनी काय केलं, सगळेच्या सगळे जे मत आहे दुसऱ्या नंबरला प्रेफरन्स 27, म्हणजे ह्या Cला दिला होता. ठीक आहे. तर साहजिक आहे ते 88च्या 88 इकडे ट्रान्सफर होणार. परंतु इथे व्हॅल्यू किती आहे, 16 व्हॅल्यू आहे. म्हणजे काय करायचं इथे, आता काय करू, आता उरलेले किती, हे किती आहे, उरलेले 98 वजा 84 म्हणजे किती होतात, हे जे 16 आहेत, 16 होतात काय, 14 होतात. तर हे जे 14 आहेत हे कोण असणार, अपक्षवाले असणार. तर अपक्षवाल्यांनी कोणाला पण दिलं असणार, यांना तर काही सांगितलं नाही ना की दुसरा प्रेफरन्स तुम्हाला यालाच द्यायला पाहिजे. कोणी यांना दिला असणार, कोणी यांना दिला असणार, कोणी पण. तर असं समजू तुम्ही की 14 पैकी जे 4-5 जे आहे त्यांनी दुसरा प्रेफरन्स यांना दिला, म्हणजे आपल्या कॅल्क्युलेशनसाठी थोडं सोपं होते. तर हे 84 अधिक हे अपक्षवाले थोडे 4-5, म्हणजे असं समजा तुम्ही की हे 90 जण जे आहेत, 98 पैकी 90 जणांनी दुसरा जो प्रेफरन्स आहे तो Cला दिला. आता प्रत्येकाच्या मताची किंमत किती आहे, 16 आहे. ते आपण काढली इथे. तर 90 गुणिले 16 किती होतात हे, 1440. आता 1440 याच्यामध्ये ॲड होणार. आता याच्यामध्ये 1440 ॲड केले तर किती होते, हे थोडं कॅल्क्युलेशनवाला आहे परंतु समजणार तुम्हाला, सोपं आहे. झालं ना, मिळालं ना, झालं. 4140 पाहिजे किती होते, 4100, फक्त 4101 पाहिजे होते मतं. भेटले किती यांना, हे ॲड केल्यानंतर 4140 भेटले, म्हणजे हे सिलेक्ट झाले.
आणि उरले किती, आता हे समजा हे 8 जण होते, आता 8 जण उरलेले आहेत, हे जे आहे 8 जण उरलेले, यांची मताची किंमत किती होते, हे जवळपास 130 पकडू आपण रफली. तर हे जे 130 आहेत हे यांच्यामध्ये ॲड करायची, हे एवढी मूल्य होते ना यांचे, त्याच्यामध्ये 130 ॲड केले तर किती होते, 0 3 2 1 म्हणजे 32च्या जवळपास होते. तर बघा आहे ना 33, हे 33 रिअल आकडे आहेत यांचे दोघांचे पण. आता बघा अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन झालं. आणि ज्यावेळेस दुसरी निवडणूक झाली, दुसरी मतमोजणी झाली, त्यावेळेस असं समजलं की जे 27 होते धनंजय महाडिक यांना पहिल्या मोजणीमध्ये 27 लोकांनी मत दिलं होतं, परंतु दुसऱ्या मध्ये त्यांचे 27चे डायरेक्ट 41-42 झाले आणि सिलेक्ट झाले ते. आणि हे जे होते संजय पवार यांचे 31 भेटले होते, जास्त होते बरं, यांच्यापेक्षा जास्त होते 5 मतं, तरीसुद्धा दुसऱ्या मतमोजणीमुळे हे मागेच राहिले दुसऱ्या मतमोजणीमध्ये आणि फक्त 31 वरून 33 वरच गेले. ठीक आहे, हे कशामुळे झालं, आणि हे सिलेक्ट नाही झाले. सिलेक्ट कोण झाले, हे झाले. आता हे कशामुळे झालं, कारण ही जी सुरुवात जी होती दुसऱ्या मतमोजणीची सुरुवात या BJPच्या उमेदवारांपासून झाली. का बरं झाली यांच्यापासून, कारण सर्वात जास्त यांनाच पडली होती. जर का एखाद्याला यांना 50, एखाद्याला हे 42 44 तर 45 याच्यापैकी एखाद्याला 50 वगैरे मिळाली असते, तर सुरुवात जी आहे मतमोजणीची यांच्यापासून झाली असती, आणि यांच्यापासून सुरुवात झाली असती तर साहजिक आहे याचा फायदा हे याला झाला असता, आणि यांची मतं जी आहे ना पटकन वाढली असती दुसऱ्या मतमोजणीमध्ये. ज्याची पटकन 42 होणार तो जिंकणार, याचा अर्थ असा होतो. येतं लक्षात. म्हणून दुसऱ्या मतमोजणीमध्ये ज्याला सर्वात जास्त मतं आहेत तिथून सुरुवात होते. आता BJPच्या उमेदवारांपासून सुरुवात झाल्यामुळे सिलेक्ट कोण झाला, BJPचाच उमेदवार झाला. सुरुवातीला पहिल्या मतमोजणीमध्ये कमी होते, सर्वात कमी, परंतु सिलेक्ट मात्र हेच झाले. लगेच 27 पासून 41-42 वरती गेले आणि हे इथेच लटकून राहिले. का बरं असं झालं, कारण जी दुसरी मताची मोजणी होती ती दुसऱ्या आपल्या A आणि B BJPच्या उमेदवारांपासून झाली होती, आणि साहजिक आहे त्यांच्या उमेदवारामध्ये जास्ती मतदान देणारे BJPवालेच होते, आणि BJPवाल्यांनी दुसऱ्या प्रेफरन्सांना दिला असं. अशा प्रकारे ही निवडणूक होते, अशा प्रकारे सिलेक्ट झाले हे. म्हणून हा सस्पेन्स होता त्या याच्यामधला, खूप इंटरेस्टिंग होता. अशाच प्रकारे विधान परिषदेच्या निवडणूक होतात, राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या जी निवडणुका असतात ना यांच्यापेक्षा थोडाफार फरक आहे 5-10%चा, बाकी सगळं सेम आहे. ठीक आहे, तिथे एकच उमेदवार निवडायचा असतो, इथे भरपूर उमेदवार निवडायचे असतात. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की कशा प्रकारे राज्यसभेच्या निवडणुका होतात. एक एक्झाम्पल, लाईव्ह एकदम प्रॅक्टिकल एक्झाम्पल करून पाहिलं. आता अशा प्रकारचे तुम्हाला पेपरमध्ये विचारत नाही, परंतु एक स्टुडंट म्हणून, एक राज्यसभेचे स्टुडंट म्हणून तुम्हाला एक गरजेचं आहे, कारण तुम्ही उद्या जाऊन प्रशासनामध्ये काम करणार, तुम्हाला माहिती असलं पाहिजे हे कशा प्रकारे निवडणुका होतात, आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल दिलं तर आणखी चांगलं समजते. ठीक आहे, हे आकडेवारी सांगण्यामागचं तेच कारण होतं. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असणार. नाही समजलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा. तर इथे आपला हा व्हिडिओ संपतो. कसा वाटला तुम्ही सांगा आम्हाला कमेंटवरती. चला तर मग आता व्हिडिओ संपला. धन्यवाद.